आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले, माजी अर्थ राज्यमंत्री सुनील भाऊ देशमुख आणि ज्यांच्या माझ्या लिखाणाची वाट ज्यांच्यामुळे सुखर झाली ते ॲडव्होकेट दिलीप पेडतकर आणि जमलेले माझे स्नेही. असं म्हणतात की ज्यांचं काहीच ठरत नाही ती लोक जनरली पत्रकारितेत येतात. माझं असं काही फिक्स नव्हतं की मी कॉलेजच्या वयातच ठरवलं, पण तरीसुद्धा तुम्हाला कळावं की मी किती परफेक्ट ठरवलं होतं म्हणून सांगतो. मी 11वी-12वी जनरल सायन्समध्ये केलं, नंतर मानसशास्त्रात BA केलं. काय वाटलं माहीत नाही, नंतर DMLT नावाचा पॅरामेडिकलचा कोर्सच करायला गेलो आणि त्यानंतर डेटा ॲनालिस्ट म्हणून एक दुसराच कोर्स केला आणि फायनली ज्या विषयात 20 वर्ष गेली काम करतोय त्या विषयाचं शिक्षणच घेतलं नाही. सो खरं आहे, सगळेजण म्हणतात की पत्रकार लोक सगळ्याच गोष्टी काही ठरवून करत नाही, तसंच असतं. आम्हा लोकांना अलीकडे तुम्ही सगळेजण बघत असाल, आमचे सगळे माध्यमांमधले सहकारी आहेत. मला बेसिकली प्रश्न खूप पडतात आणि प्रश्नांची उत्तरं शोधायला त्याच्यापेक्षा जास्त आवडतं, म्हणून मी डेटा ॲनालिसिस वगैरे असल्या सगळ्या गोष्टींमध्ये रस कायम घेतो. पण प्रश्न विचारण्याची जी काही आवड असते, तर मला वाटतं पत्रकारांचं एक महत्त्वाचं काम असतं की प्रश्न विचारण्यासोबत त्याची उत्तरंसुद्धा आपल्याला शोधता आली पाहिजे. ती उत्तरं शोधण्याच्या प्रवासात जेव्हा मी निघालो तेव्हा मला अचानकपणे वाटलं की मला लिखाण या विषयाशी माझा संबंध आहे आणि आपण त्याच दिशेने काम करायला पाहिजे. आणि ते काम आज इथपर्यंत येऊन ठेपलं आहे, याचा आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ते मला साजरं करता येतं आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. हल्ली आम्हाला पत्रकारांना एकच प्रश्न बेसिक पडतो, कुठलंही म्हणजे तुमच्या घरावर एखादा बॉम्ब पडला असेल, तुमच्या घराचं छप्पर पडलं असेल किंवा तुमच्या घरात लग्न असेल, मूल झालं असेल, तर आमच्या पत्रकारांना हल्ली एकच प्रश्न पडतो, तुम्हाला कसं वाटतंय. तर हा पत्रकारांचा नाही तर डॉक्टरचा प्रश्न आहे की डॉक्टरने विचारायला पाहिजे कसं वाटतंय. पण आम्हाला सवय पडली, आम्ही विचारतो, कारण बेसिक प्रॉब्लेम असा आहे की आताची ओव्हरऑल जर तुम्ही सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल सगळी सिच्युएशन बघितली ना, तर प्रत्येकजण आयडेंटिटी क्रायसिसमधून जातो आहे. तर मला वाटतं पत्रकारसुद्धा आयडेंटिटी क्रायसिसमध्ये आहेत आता. नेमकं कळत नाही, कारण की घडामोडी इतक्या पटापट बदलतात, इतकं फास्ट आवर्तन होत जातं, इतकं फास्ट सगळं चेंज होत जाते. त्या याच्यात नेमकं कळत नाही की आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे, नेमकं काय उचलायचं आहे आणि नेमकं काय सोडायचं आहे. आणि हे इतकं फास्ट जग आहे, सोशल मीडिया आणि बाकीचं सगळं डिजिटलचं जे काही युग आलं, त्या युगानंतर अचानकपणे असं वाटलं होतं की कदाचित ही वर्तमानपत्र वगैरे, म्हणजे कोविडमध्ये सर आम्हाला ऑलमोस्ट वाटलं होतं की वर्तमानपत्र कदाचित पुढच्या काही काळात बंद होतील, चालणार नाहीत कदाचित, इतकी वाईट परिस्थिती आली होती. पण भारतीय समाजमनाला एक बेसिक आधार आहे, आपल्याकडे व्हेरिफिकेशन नावाची गोष्ट नाही. म्हणजे एखादा माणूस दवाखान्याकडे जायला निघाला की तो गेला म्हणून मेसेजेस पडतात दुसऱ्या 10व्या मिनिटाला. सो व्हेरिफिकेशन नाही. आणि जेव्हा जेव्हा समाजाला कुठल्या तरी स्वरूपाच्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन लागतं, त्यांना कुठली तरी गोष्ट वाजवून सांगायची असते, तेव्हा मला वाटतं वर्तमानपत्र लागतं. आणि त्यासाठी म्हणूनच वर्तमानपत्र अजूनही जिवंत आहेत आणि कदाचित त्यामुळेच माझ्यासारखे पत्रकारसुद्धा जिवंत आहेत. मी ज्या जिल्ह्यातून येतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराजांसारख्या 2 अत्यंत विद्वान संतांचा माझा जिल्हा आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्राचं पुरोगामी पण खऱ्या अर्थाने ज्या 2 संतांनी सिद्ध केलं, त्या 2 संतांच्या विचारांमध्ये आमचं पोषण झालं. आमचं शालेय जीवन, आमचं महाविद्यालयीन जीवन त्या वातावरणात वाढलं आणि त्यामुळे ते जे काही पुरोगामी आधुनिक महाराष्ट्रावरचे जे काही खऱ्या अर्थाचे संस्कार होते ते खूप चांगल्या पद्धतीने आमच्यावर झाले. आणि त्याचा मला वाटतं परिणाम आहे की मला कदाचित लिहिता यायला लागलं, मला सोशल आणि बाकीचा सगळा बॅलन्स कळायला लागला. हा बॅलन्स जो आहे तो फार महत्त्वाचा आहे पत्रकारितेत काम करताना. तुम्ही अलीकडच्या काळात बघत असाल की आत्ता पूर्वी असं असायचं की आम्ही ठरवायचो, आम्ही एखादी गोष्ट सांगायचो किंवा आम्ही एखादी स्टोरी सांगायचो आणि त्या स्टोरीनुसार सरकार पडायचं. की सरकार पडायचं म्हणजे पळायचं असं म्हणतो मी, पडायचं असं नाही. सो त्याच्यानुसार सगळं व्हायचं. आता बहुतेक ठिकाणी तुम्ही बघितलं, बहुतेक ठिकाणी सकाळी संजय राऊत आमचे सांगतात, त्याच्यानुसार बाकीचे सगळे पत्रकार पळायला लागतात किंवा अजून प्रवक्ते आहेत आणि बाकीचं असं सगळं उलटं वातावरण झालं आहे. ह्या सगळ्या सिस्टीम जी आहे ती सिस्टीम पूर्णची पूर्ण चेंज होते आणि या सगळ्या याच्यात मग पत्रकाराचं काम आणखीन आणि आणखीन क्रिटिकल होत जातं. त्याला ठरवायला लागतं की नेमकं काय पाहिजे. या सगळ्या याच्यात तुमच्या भोवती जी घटना घडते, तुमच्या त्या घटनांमधले जे काही पात्र असतात, ती सगळी पात्र आणि त्यांची जी काही रचना होते, ती रचना जर तुम्ही बघितली तर त्यातून तुम्हाला लक्षात येईल की ही जी रचना असते पात्रांची सगळ्या यातल्या, पात्रांची रचना ज्या पद्धतीने टाकली जाते ते एक प्रकारचं तंत्र आहे.
आणि त्या तंत्राला म्हणतात फॅसिझम. या फॅसिझमच्या तंत्राला बऱ्यापैकी आपण आत्ता बळी पडतोय. त्यामुळे नेमकी उत्तरं शोधायचा प्रश्न येत नाही, कारण की सातत्याने तुमच्यावर इतका प्रश्नांचा भडीमार केला जातो की तुम्हाला उत्तर शोधायला वेळच मिळू नये. सो ते इतक्या चांगल्या पद्धतीने सेट केलेलं असतं सगळंचं सगळं. त्यामुळे मला वाटतं की तो जर उत्तराचा गर्भार्थ शोधायला आपल्याला जर जायचं असेल तर त्यासाठी खरी पत्रकारिता करायला लागते. काही प्रमाणात कदाचित मी ती करू शकलो असेल असं मला वाटतं. कदाचित तुम्ही पुस्तक वाचा, ज्या पद्धतीचं माझं लिखाण आहे किंवा जे विषय मी हाताळायचा प्रयत्न केला आहे. अवतरण या पुरवणीच्या माध्यमातून आम्ही हाच प्रयत्न केला की काहीही झालं तरी लोकांना आपण उत्तरं द्यायची आणि जर प्रश्न विचारायचे तर नेमके प्रश्न विचारले पाहिजेत. की प्रबोधनकार परवडत नाहीत असं आपण जेव्हा आता अगदी सरळपणे बोलून जातो तेव्हा तुम्हाला माहीत आहेत का नेमके प्रबोधनकार कोण आहेत, त्यांचे विचार काय आहेत, त्यांनी काय सांगितलं आहे. मी जसं मगाशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आणि गाडगेबाबांचा उल्लेख केला त्याच पद्धतीने प्रबोधनकारांचं जे कार्य होतं खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला सामाजिक भान देणं आणि खऱ्या अर्थाने विचार करायला लावणं. धर्माच्या ज्या बेगडी रसायनामध्ये भारतीय लोकांना अडकवायचा प्रयत्न चालला होता तो प्रयत्न सगळ्यात आधी जर कोणी हाणून पडला असेल महाराष्ट्रात तर तो प्रबोधनकारांनी हाणून पडला. पण आपण सहज प्रश्न सांगून मोकळे होतो, आपण सहजपणे व्यक्त होतो आणि नेमकं कळत नाही की काय करायचं काय. तर मला वाटतं खऱ्या अर्थाने समाजाला सत्य शोधण्याचा जो काही खंड पडलेला आहे आपल्या समाजात की आपल्याला नेमकं मुळापर्यंत शिरायचंच नाही, फक्त प्रश्नांच्या गर्तेत उतरायचं आहे, प्रश्नांमध्ये अडकून पडायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मात्र दिरंगाई करायची. विन्स्टन चर्चिल म्हणला होता की भारताला एकसंघ देश कधीच म्हणता येणार नाही. त्यावेळेस आपण त्याच्यावर प्रचंड टीकेची झोड उडवली होती. आताही आपण आपला देश इतरांसमोर जेव्हा मांडतो, इतर देशांसमोर जेव्हा मांडतो तेव्हा आपण त्याला एकसंघ देशच म्हणतो. तेव्हा आपल्याला गांधी प्रिय असतात आणि जेव्हा तुमची पॉलिटिकल भूमिका मांडायची असते तेव्हा मात्र तुम्हाला गांधी चालत नाहीत. ही फॅक्ट आहे. गांधींचा वापर फक्त आणि फक्त एक प्रकारचं सोशियो पॉलिटिकल टूल म्हणून करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने या देशात सुरू आहे मला वाटतं तो प्रयत्न या निमित्ताने हाणून पाडला पाहिजे. हे जे वेगवेगळं विचारांचं वेगळेपण आहे, ज्या पद्धतीचं तुमच्यावर तंत्र सुरू आहे, ज्या पद्धतीने तुम्ही सोशल मीडिया तुम्हाला वाटतही नसेल, तुम्ही कुठली पोस्ट लाईक करता, तुम्ही कुठल्या गोष्टींवर व्यक्त होता, तुम्ही कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने मांडता, त्याच्यानुसार तुमच्या डोक्यात काय चाललं याचा मागोवा घेऊन आता त्याचा तुमच्या ओव्हरऑल सोशल आणि पॉलिटिकल इमेजमध्ये कल्टिवेट करण्याचा एक जो काही प्रयत्न सध्या देशात सुरू आहे. मला वाटतं आमचा प्रयत्न आहे की आमच्या अशा प्रयोगांमधून आम्ही असेच विषय मांडले की ज्या विषयांमधून या सगळ्या गोष्टींची उत्तरं जनमानसांपर्यंत लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येतील. आपल्या राज्यघटनेत म्हटलं आहे की आपण सायंटिफिक दृष्टिकोन घेतला पाहिजे. आपल्या देशात धर्माचा जो काही हे 5-6 हजार वर्ष जुना आपला सनातनी धर्म आपण म्हणतो आणि सनातन धर्माचा अर्थ नेमका काय, नेमकं काय म्हणतं हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय, हिंदुत्व आणि भारतीयत्व याचा काहीतरी थोडासा संबंध आहे की नाही. मग तो जर संबंध असेल तर तो संबंध नाकारला का जातो, का म्हणून इंडिया या शब्दाला सगळ्यात जास्त विरोध होतो. देश आहे आपला, एक्सेप्ट करायला पाहिजे. ज्या पोझिशनमध्ये असेल जसा असेल तशा पद्धतीने तो आपला आहे आणि तो आपला म्हणूनच आपल्यासमोरही यायला पाहिजे आणि जगासमोर सुद्धा जायला पाहिजे. याच अनुषंगानं आपण कायम काम करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. झेन तत्त्वज्ञान सांगतं की माणूस वर्तमान काळ ही फक्त एकमेव गोष्ट आहे जगातली की जी खरी असते, जी सत्यात असते आणि भूतकाळ आणि भविष्यकाळाचा त्याशी काही संबंध नसतो. पण आपल्याकडे गेल्या काही दिवसांपासून आपण फक्त आणि फक्त भूतकाळातच रमतोय, इतिहासाची तोडमरोड करतोय, लोकांना ती चुकीच्या पद्धतीने सांगतोय आणि त्याचे परिणाम कदाचित आपल्या सगळ्यांना भोगायला लागतात. या निमित्तानं मला माझे हे विचार मांडता आले, तुम्हा सगळ्यांना सांगता आलं की नेमकं काय पद्धतीचं हे आहे. बघा, प्रेम करायची पद्धत असते. प्रेम करणं हा सगळ्यात मला वाटतं सगळ्यात बेसिक गुणधर्म आहे मानव स्वभावाला मिळालेला. पण प्रेमाची सुद्धा ना एक मानसशास्त्रीय व्याख्या आहे. काही लोक अशी असतात की जी वाटतं आपल्याला की ती तुमच्यावर प्रेम, म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय, मला वाटतं की माझे सगळे जवळचे स्नेही सगळे इथे आलेले आहेत, पण कदाचित मला तुमचे चेहरे दिसतच नसतील. मला तुमच्या सगळ्या चेहऱ्यांमध्ये फक्त माझा चेहरा दिसतो आणि त्यामुळे कॅमेरे असोत की नसोत मी हात फिरवत सगळीकडे चालतो. क्लिअर आहे एकदम कशा पद्धतीने वागायचं, हे कशा पद्धतीने मांडायचं, हे ज्याचं त्याने आपलं आपलं ठरवायचं असतं. तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात आणि इतक्या छान मान्यवरांच्या समोर मला हे माझे विचार मांडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.